मॅगी तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल, पण अशा प्रकारची तोंडाला पाणी आणणारी मॅगी तुम्ही कधीच खाल्ली नसेल. सो ही मॅगी एकदा नक्की टेस्ट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही तुम्हाला रेसिपी आवडली की नाही. याच्यानंतर आपल्याला इथे एक मोठा कांदा घ्यायचा आहे. तो कांदा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सोलून घ्यायचा आहे, जेणेकरून तो स्वच्छ असा साफ होईल आणि तुम्ही धुवूनसुद्धा घेऊ शकता, जेणेकरून या कांद्याचा जो तिखटपणा आहे तो निघून जाईल. आणि जर कांदा तुमचा तिखट नसेल तर तुम्ही नाही धुतला तरीही चालेल. त्याच्यानंतर ज्याप्रमाणे आपण भजी करण्यासाठी कांद्याचे स्लाईस करतो त्याच प्रकारे आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. कांदा चिरून झाल्यानंतर अशा प्रकारे त्याचे सगळे सुट्टे सुट्टे आपल्याला स्लाईस करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मॅगी करताना आपल्याला सोपं जाईल आणि जास्त झंझट होणार नाही कांदा सुट्टा करायची. त्याच्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा आहे. तुम्ही पिकलेला टोमॅटो घेऊ शकता किंवा असा अर्धवट कच्चा टोमॅटोसुद्धा घेऊ शकता, कारण काहीकांना पिकलेला टोमॅटो आवडतो, काहीकांना असा अर्धवट कच्चा टोमॅटो आवडतो. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल, तुम्हाला जो आवडत असेल तुम्ही तो टोमॅटो घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण कांद्याचे उभे उभे स्लाईस केले त्याचप्रमाणे टोमॅटोचे सुद्धा आपल्याला उभे असे स्लाईस करून घ्यायचे आहेत. जास्त पिकलेला का जर टोमॅटो तुम्ही घेतला तर त्याचे तुम्हाला असे उभे स्लाईस करता येत नाही, कारण तो एकदम जास्त पिकलेला असतो. सो अशा प्रकारे तुम्ही अर्धवट कच्चा टोमॅटो घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचींचं प्रमाण इथे वाढवलं तरीही चालेल. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. इथे आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. जिरे मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी छान अशी तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. हिंगसुद्धा फ्राय झाल्यानंतर जे आपण 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या उभट आकाराच्या, त्या हिरव्या मिरच्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत. थोड्याशा फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. जो कांदा आपण उभट आकाराचा चिरून घेतला होता तो कांदा यामध्ये घालायचा आहे. तुम्ही मॅगी नेहमी खाता साधी अशी किंवा तुमच्या पद्धतीने कोणत्या खात असाल तर ही पद्धत जी माझी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला खूप छान अशी याची चव आवडेल. यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर टोमॅटो घालायचा आणि तो सुद्धा या कांद्याबरोबर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बारीक अशी उभट आकाराची चिरलेली शिमला मिरची घ्यायची आहे. इथे मी हिरव्या कलरची शिमला मिरची घेतलेली आहे. जर तुमच्याकडे रेड कॅप्सिकम असेल किंवा येलो कलरची असेल तुम्ही ती वापरली इथे तरीही चालेल. हे आपल्याला सगळं छान असं अर्धा मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल आणि आपल्याला मॅगीमध्ये याची छान अशी टेस्ट लागेल. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून या ज्या आपण भाज्या घातलेल्या आहेत त्या सगळ्या नरम होतील लगेच. जर तुम्ही लगेच मीठ घातलं नाही तर तुम्हाला जास्त वेळ लागेल या भाज्या शिजवण्यासाठी, पण मॅगी म्हटलं की एवढा वेट कोणी करावा. सो त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला यामध्ये मीठ घालून घ्या, जेणेकरून भाज्यांना पाणी सुटलं जाईल आणि ते लगेच शिजल्या जातील, जेणेकरून तुम्हाला मॅगीसाठी वाट बघावी लागणार नाही. त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही अर्धी वाटी इथे कोथिंबीर घालू शकता आणि अर्धी तशीच आपल्याला ठेवायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी 1 वाटी सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. जर तुम्हाला मॅगी एकदम जास्त शिजवायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. इथे मी आता 2 वाटी पाणी घेतलेलं आहे, कारण आपण मीडियम मॅगी शिजवणार आहोत. एकदमही कच्ची नाही आणि एकदमही पूर्ण अशी भातासारखी शिजलेली आपण बनवणार नाही. इथे आपल्याला 1 मॅगीचं पॅकेट घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं मॅगीचं पॅकेट घेऊ शकता. त्याच्यानंतर जो मॅगीबरोबर आपल्याला मसाला मिळतो तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. मसाला घालून झाल्यानंतर तुम्हाला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून सुद्धा शिजवू शकता किंवा अशाच प्रकारे उघडं शिजवलं तरीही चालेल. फक्त हे जे आपण पाणी यामध्ये घातलेलं आहे ते सगळं या मॅगीने शोषून घेतलं पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला ते शिजवून घ्यायचं आहे. आणि याच्यापेक्षा जास्त पाणी बिलकुल याच्यामध्ये घालायचं नाही. तुम्हाला जर इथे बटर वगैरे आवडत असेल तुम्ही यामध्ये बटर वापरलं, तूप वापरलं तरीही चालेल. अशा प्रकारे ही मॅगी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. जर तुम्ही अशा प्रकारची मॅगी अजूनही ट्राय केलेली नसेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. इथे आपल्याला अर्धा ते 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत. जर तुमच्याकडे रेड चिली फ्लेक्स अवेलेबल नसतील तर तुम्ही घरात वाळकी जी हिरवी मिरची असते ती तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर अशी बारीक करून घेतली तरीही चालेल. रेड चिली फ्लेक्स घालून झाल्यानंतर यामध्ये आता आपण घालणार आहोत काजू. काजूच्या आपल्याला उभ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या अशा प्रकारे मॅगीवरती घालून घ्यायच्या आहेत. ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.